जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. नाही पप्पा, जाण्या अगोदर एक वेळ तरी मला तिला भेटावंच लागेल. याचा अर्थ तुझ्या नजरेत तुझ्या पप्पांना काहीच किंमत नाही. आणि मला एकदा सुद्धा फोन नाही केलास, बस फक्त हे सांगत होतीस की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी तुला कसं सांगणार, तुझा साखरपुडा होता. आय मीन अशा आनंदाच्या क्षणी मी तुला कसं टेन्शन देऊ शकेन यार. क्रिश, क्रिश, क्रिश. डॉक्टर साहेब. पटेल, कसा आहे माझा मुलगा? सगळं ठीक आहे ना? व्हेरी क्रिटिकल. संपूर्ण शरीरात पॉइझन पसरलं. तुम्ही फार उशीर केला त्याला इथे आणण्यामध्ये. मी ट्रीटमेंट तर सुरू केली आहे, बट लेट्स सी. पटेल, असं काही बोलू नकोस. माझ्या मुलाला वाचव बस. दुर्गा, मी प्रयत्न तर पूर्ण करतोय. असं दिसतंय की ही सुसाईड केस आहे. आपल्याला पोलिसांना कळवावं लागेल. वी मस्ट इन्फॉर्म पोलीस. जर उद्या काही जास्त कॉम्प्लिकेशन झाल्या तर आपल्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. नाही, तू माझ्या मुलाला वाचव. हे बघ पटेल, मी तुझ्या जवळ मोठ्या विश्वासाने आलो आहे. तू इथे बऱ्याच वर्षांपासून हॉस्पिटल चालवतोयस. यू आर द बेस्ट पटेल. हे बघ, पोलीस केस न करता तू माझ्या मुलाला वाचव. मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही ट्रीटमेंट्स होतात त्या तू सगळं इथे कर. पैशांची काळजी करू नकोस. खरंच पटेल, तू आज मला भगवंता समान आहेस. माझ्या मुलाला वाचव बस, प्लीज. दुर्गा, मी प्रयत्न तर सर्वतोपरी करतोय, पण वस्तुस्थिती सांगणं माझं कर्तव्य होतं. टेक केअर. मम्मा, डॅड हे काय करतायत? ते इतका धोका कसं काय पत्करतायत? मला तर काही समजत नाही आता. काय चाललंय हे सगळं? हे का करतायत असं? डॅड, काय करताय तुम्ही? इतका मोठा धोका कसा काय पत्करू शकता? या हॉस्पिटलमध्ये क्रिशच्या इलाजासाठी काही दिरंगाई झाली तर? मला कळतंय बेटा, तुम्हा दोघांच्या मनात बरेच प्रश्न उभे राहिले असतील.
राग येत असेल तुम्हाला माझा, पण मी पण क्रिशचा बाप आहे. खूप प्रेम करतोय मी माझ्या मुलावर. माझा जीव गुंतलाय त्याच्या जीवामध्ये. विश्वास ठेवा, मी जे काही करतोय योग्य तेच करतोय. माझ्या मुलाला काहीही होणार नाही, काहीही नाही होणार त्याला. देव करू आणि डॅडचा विश्वास सार्थ ठरो. परंतु यांच्या या विश्वासामध्ये जर माझ्या भावाचं काही बरं वाईट झालं तर यांना मी आयुष्यभर कधीच माफ नाही करणार. हे परमेश्वरा, मला आपला आशीर्वाद द्या. आज मी माझी फायनल एक्झाम द्यायला चाललीये. आपल्या कृपेने बस माझी एक्झाम चांगली होवो. मी अभ्यास तर पूर्ण मेहनतीने केलाय, परंतु का कोण जाणे मनात उगाचच एक भीती वाटू लागलीये, जसं काहीतरी वाईट होणार आहे. मन खूप बेचैन होऊ लागले. हे परमेश्वरा, माझ्या मनातून ही अस्थिरता, या भीतीला काढून टाक, म्हणजे मी माझा पेपर आत्मविश्वासाने लिहीन. मिस्टर दुर्गाप्रसाद, हा, डॉक्टरांनी तुम्हाला आत बोलवलंय. काय झालं? काही महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. आलोच. काय असू शकतं ग भारती? घाबरू नकोस मामा, सगळं ठीकच होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. दिस इज सो मीन. माझे पैसे. पैसे पैसे हा, पैसे तर- खोटारडा. मी आत्ताच तुला दिले होते. ठेवते आपल्या बहिणीच्या हातावर. हो चल. हो, ठेवतो मम्मा. अगोदर कान तर सोड. कुठे गेले सापडतच नाही. लवकर लवकर, बहाणे नकोय. थँक्स. याला काय अर्थ आहे मम्मा? यांचं रक्षण करण्यासाठी आमच्या हातावर राखी आम्ही बांधून घेतो, पैसे पण आम्हीच देतो. कमाल आहे. आमचं रक्षण कोण करेल? या बहिणींचं कर्तव्य नसतं का? तुमचं रक्षण ना परमेश्वर करेल. म्हणून तर आम्ही सर्व बहिणी राखी बांधून आपल्या भावासाठी प्रार्थना करतो की आमच्या लाडक्या भावाला सर्व संकटांपासून दूर ठेव. समजलं? हो, समजलं मला. गुड. परमेश्वर सर्व संकटांपासून वाचवेल, पण या पॉकेटच्या कडकीपासून कोण वाचवेल? म्हणजे आजच्या दिवशी पण? हो, समजून घे ना भारती. मला माझ्या मित्रांबरोबर बाहेर जायचंय. ते पैसे मला दे परत. तू खरंच कधी नाही सुधारणार. यू आर सो बॅड. थँक्यू.
याला काय अर्थ आहे क्रिश? एका हाताने आपल्या बहिणीला पैसे दिलेस आणि दुसऱ्या हाताने तिच्याचकडून घेतलेस परत. अरे मम्मा सोड ना, तू कशाला मध्ये पडतेस? ही आमच्या दोघांमधील अंडरस्टँडिंग आहे. जेवढे पैसे घेतलेत ना, व्याजासहित सर्व परत करेन. व्याजाची गोष्ट सोडून दे. बस जेवढे घेतलेस ना तेवढे परत कर. ओके? ओ हो भारती, शेवटी बोललीस ना किती छोटी गोष्ट. तुला माहितीये, लवकरच मी एक मोठा बिझनेस सुरू करणार आहे. त्यानंतर कॅनडामध्ये माझा एक मोठा आलिशान बंगला असेल, एक चकचकीत नवी कोरी गाडी असेल. आणि हो, तुला माहितीये का, तू जेव्हा रस्त्यावरून जाशील ना, तेव्हा लोक काय म्हणतील? ती पहा चाललीये बिझनेस टायकॉन क्रिशची बहीण चाललीये. आणि तू या $50 साठी रडतेस? ओ हो मिस्टर फ्युचर बिझनेस टायकून. जेव्हा तुझी बायको येईल ना, तेव्हा तू आम्हा सगळ्यांना विसरून जाशील आणि तू आमच्यापासून दूर निघून जाशील. नाही भारती, माझी बायकोच काय, मृत्यू देखील मला तुझ्यापासून दूर नाही करू शकत. हो क्रिश, तुला कोणीही माझ्यापासून दूर नाही करू शकत. कोणी नाही. बस तू एकदम बरा हो. बस बरा हो क्रिश. सगळेजण खूप काळजीत आहेत. बिचारी मामा, ती तर बस सारखी रडतीये. इतका नको विचार करू मम्मा. मी काय छोटा मुलगा थोडाच आहे. ट्रॅकिंगची परमिशन दे मला. आय प्रॉमिस, रात्र होण्या अगोदरच मी परत येईन. हे बघ बाळा, हे हिंडणं फिरण्याची परवानगी ना तू आपल्या डॅडींकडून घेत जा. वाह, काय जोक मारलायस तू मम्मा. पप्पा मला साधं मित्रांबरोबर बाहेर जाण्याची परवानगी नाही देत. ट्रेकिंग साठी काय परवानगी देणार? ते म्हणतील अभ्यास सोडू नकोस. अभ्यास सोडून बाहेर जायची काय गरज आहे? कुठे घसरून पडलास तर, हाड मोडलं तर? हे परमेश्वरा, असं काही वेडवाकडं होणार असेल तर मी सुद्धा तुला जायची परवानगी कधीच नाही देणार. मम्मा, हे काय बोलतेस तू? का तुला नाही वाटत की मी घरातून बाहेर पडावं, शहरातील सुंदर सुंदर ठिकाणं पाहावी? बघ तू पण आता काही नाही. याचा अर्थ तुझी इच्छा आहे आणि तू मला परवानगी दिलेली आहेस. मला असं म्हणायचं नव्हतं. हा, तुला हेच म्हणायचं होतं मामा. तुला नाही माहित, तू मला परवानगी दिली आहेस. मी तुला परवानगी दिली नाहीये. अच्छा ठीक आहे मम्मा, नाही दिलीस परवानगी, पण इतकी घाबरतेस कशाला? घाबरू नाही तर काय करू? तू अशा कोणत्याही जागेवर जाणार नाहीस जिथे तुझ्या जीवाला धोका असू शकेल. डोक्यावर हात ठेवणे शपथ घे की तू माझ्या परवानगी शिवाय कधीही कुठेही जाणार नाहीस. घे शपथ. नाही देणार त्याला जायची परवानगी. वचन दिले त्याने मला. माझ्या परवानगी शिवाय तो कुठेही नाही जाऊ शकत. नाही जाऊ देणार मी त्याला. मामा, काय झालं? असं असं एकटी एकटी का बडबडतीयस? वचन दिले कृष्णे मला. माझ्या परवानगी शिवाय तो कुठेही जाणार नाही. वचन दिले त्याने मला. डॅड, काय झालं? काय सांगितलं डॉक्टरांनी? डॅड, डॉक्टरांनी काय सांगितलं? प्लीज असे गप्प नका राहू. प्लीज सांगा ना. क्रिश बरा तर होईल ना? ठीक तर होईल, पण आता ते डॉक्टरांच्या हातात नाही, ईश्वराच्या हातात आहे. डॉक्टरने सांगितलंय की क्रिशची तब्येत फार नाजूक आहे. जर उद्या सकाळपर्यंत तो शुद्धीवर नाही आला तर काहीही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. काय? नाही, काही होणार नाही माझ्या क्रिशला. माझ्या क्रिशला काही होणार नाही.
आज मी माझ्या मुलाच्या रक्षणासाठी मी माझ्या परमेश्वराबरोबर पण भांडेन. एका आईच्या ममतेसाठी त्याला पण त्याची जिद्द सोडावी लागेल. माझ्या भक्तीच्या समोर त्याला पण स्वतःचा निर्णय बदलावा लागेल. माझ्या मुलाला काही होणार नाही. तू तर या जगाचं रक्षण करतायस, या सृष्टीचा मालक आहेस. तुझ्या इच्छेविरुद्ध या पृथ्वीवर एक पानही हलत नाही. पण आज एक आई आपल्या मुलाच्या रक्षणासाठी तुझ्याशी भांडण करेल. माझ्या भक्तीसमोर तुला आपली शक्ती दाखवावीच लागेल. माझ्या मुलाला तुला वाचवावंच लागेल. जोपर्यंत माझा मुलगा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक घास सुद्धा घेणार नाही आणि पाणी सुद्धा पिणार नाही. सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय काय झालं डॅड? नाही बघवत आहे ना कसा क्रिश आपल्या जीवन मरणाच्या दारात क्षण मोजत बसलाय. तुम्ही त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट का नाही केलं डॅड? वाय? प्लीज आन्सर मी. मी घाईघाईत कोणताच निर्णय घेत नाही बेटा. विश्वास ठेव माझ्यावर. काही नाही होऊ देणार मी क्रिशला, काही नाही. ठीक होईल सगळं. आणि जर त्याला काही झालं तर मला दोष द्या तुम्ही. तुम्ही जी शिक्षा द्याल मी भोगायला तयार आहे. तर ठीक आहे. आता तुम्हाला हे पाहावं लागेल की क्रिशला काही होणार नाही डॅड, आणि तुम्हाला हा दोष लागणार नाही. पण जर का क्रिशला काही झालं ना तर मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. मी हे विसरून जाईन की मी तुमची मुलगी आहे. आणि तुम्हाला त्याची शिक्षा देईन.
आपली तब्येत प्लीज खराब नको करूस प्लीज. तुला का इतकी दया येते माझ्यावर? पाहत नाहीयेस का ज्याची मी आयुष्यभर पूजा केली तो कसा शांत बसलाय, बसून कसा तमाशा पाहतोय माझ्या मुलाच्या मृत्यूचा. मला पण पाहायचंय अजून किती अंत पाहणारे एका आईचा आपल्या मुलासाठी. आज जर माझ्या मुलाला काही झालं ना तर मी परमेश्वरासमोरच माझे प्राण देईन.